सरकारी नोकरी मिळणं ही आजकालच्या काळामध्ये खूप दुरापास्त गोष्ट आहे. आणि सरकारी नोकरी जर का एखाद्याला मिळाली म्हणजे त्याचं आयुष्याचं कल्याण झालं असं म्हणतात. कारण जर का तो मुलगा असेल तर त्याला मुलगी चांगली मिळते, गोरीपान मुलगी मिळते. आणि मुलगी असेल तर तिला देखील चांगला नवरा मिळतो, चांगल्या पगाराचा नवरा मिळतो. आणि मग त्यांच्या अपेक्षा पण वाढतात. पण सरकारी नोकरी हा असा विषय आहे की लाखामध्ये एखाद्यालाच मिळते. आणि काय लोक असे असतात ना, की त्यांना सरकारी नोकरी मिळते, ते दिसायला चांगले असतात, पण त्यांना अवदसा सुचते आणि मग त्यांच्या आयुष्याची कशी वाट लागते ही दाखवणारी ही सत्य घटना आहे. सत्य घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमधला जालौन जिल्हा आहे. याच्यामध्ये एक पोलीस स्टेशन आहे, पिलभीत पोलीस स्टेशन. या पोलीस स्टेशनच्या मध्ये एक महिला कॉन्स्टेबल रुजू झालेली आहे. साल होतं 2019. ती दिसायला चांगली होती, गोरी पान होती, उंच, आणि सगळ्या बाबतीमध्ये तिला नाव ठेवण्यासारखं कुठलीच गोष्ट नव्हती. त्याच्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचं लग्न देखील ठरवलेलं होतं. आणि काही दिवसांवरती लग्न म्हणजे फेब्रुवारी 2026मध्ये तिचं लग्न देखील होणार होतं. पण सरकारी नोकरी, त्याच्यानंतर चांगला पगार, आता पोलीस कॉन्स्टेबलचा दर्जा, गावामध्ये होणारी सगळी वाहवा, कारण आपल्या पंचक्रोशीमध्ये असणारी मुलगी ही आता एक सरकारी कामामध्ये लागलेली आहे, कॉन्स्टेबल झालेली आहे. त्याच्यामुळे सगळीकडे आदर सत्कार या सगळ्याच गोष्टी तिच्या सुरू होत्या. आणि मग हवा डोक्यामध्ये जायला वेळ लागत नाही. कारण अनेक लोक जेव्हा आरशासमोर उभे राहतात तेव्हा त्यांना असं वाटत असतं की आपण खूपच सुंदर दिसतो, आपण एखाद्या अभिनेत्रीला पण बीट करू शकतो. आणि मग आपण आपल्या सौंदर्याचा फायदा किंवा गैरफायदा हे कसा करून घेतात. तर पिलभीत पोलीस स्टेशनमध्ये एक इन्स्पेक्टर आहेत, त्यांचं नाव अरुण कुमार. आणि आता माहिती अशी येते की अरुण कुमार यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावरती शूट केलेलं होतं, गोळी झाडलेली होती. आणि त्यांच्यासोबत ही मिताली शर्मा कॉन्स्टेबल राहत होती. त्याच्यामुळे संशयाची सोयी तिच्याकडे वळलेली आहे. आणि अरुण कुमार यांच्या घरातून तिच्यावरती आरोप केलेले होते की मिताली ही त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये असणारी कॉन्स्टेबल, जी त्यांच्या घरी देखील राहत होती, हिने त्यांच्याकडे 25 लाखाची मागणी केलेली होती. ही खंडणी स्वरूपातली मागणी होती. आणि जर का त्यांनी 25 लाख रुपये दिले नाहीत तर मात्र त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई केली जाईल, किंवा त्यांच्या बाबतीतले त्यांचे असणारे संबंध किंवा त्यांचे असणारे व्हिडिओ हे त्यांच्या बायकोला पाठवले जातील, अशी धमकी मिताली शर्मा अरुण कुमार यांना देत होती. त्याच्यामुळे ते अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते. आणि आता मिताली शर्मा ही 25 लाखाची मागणी हे आपलं जे लग्न ठरलेलं आहे त्या लग्नासाठी करत होती. आणि त्याचबरोबर तिच्या घरचे वडील आणि भाऊ हे देखील या इन्स्पेक्टर यांच्या मागे हात धुवून लागलेले होते, अशी माहिती समोर येते. आता तिची रवानगी तपास झाल्यानंतर जेलमध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मात्र अनेक गोष्टींना वाचा फुटलेल्या आहे की याच्या अगोदर ज्या पोलीस स्टेशनमध्ये ती काम करत होती त्या पोलीस स्टेशनमध्ये देखील एक कॉन्स्टेबल होता. आणि या कॉन्स्टेबलला देखील तिने आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्यांचे जे काही घनिष्ठ संबंध होते याचे व्हिडिओ तिने त्याला धमकी दिलेली होती की जर का तू पैसे दिलेस नाहीस, त्याच्याकडे देखील 25 लाखाची मागणी मितालीने केलेली होती. आणि मग ही सगळी गोष्ट आहे त्या कॉन्स्टेबलने आपल्या घरच्या जवळच्या मंडळींना सांगितलेली आहे. आणि त्या कॉन्स्टेबलच्या मागे हे घरची मंडळी भक्कमपणे उभे राहिलेले होते. आणि तरी देखील मितालीने त्याच्या विरोधामध्ये त्याच पोलीस स्टेशनमध्ये आपल्यावरती अत्याचार झालेला आहे अशी तक्रार दाखल केल्यामुळे या कॉन्स्टेबलला 2 महिन्याची शिक्षा झालेली होती. आणि आता तो असं म्हणतो की माझी नोकरी, माझी प्रतिष्ठा या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या लेडी कॉन्स्टेबलमुळे पणाला लागलेल्या होत्या, असं माहिती हा कॉन्स्टेबल देखील देतोय. आणि आता त्या सगळ्या प्रकरणामध्ये एक वरिष्ठ इन्स्पेक्टर यांचा खून झालेला होता. त्याचबरोबर एका कॉन्स्टेबलवरती अन्याय झालेला होता. त्याचबरोबर आपल्या लग्नासाठी खंडणी स्वरूपामध्ये 25-25 लाखाची मागणी केलेली होती. या सगळ्याला धरून मग तिला अटक करून मग पोलीस त्यांनी तिला जेलमध्ये पाठवलेलं आहे. आणि अधिक उच्चस्तरीय चौकशी या बाबतीमध्ये सुरू आहे. पण विषय असा होतो की एकदा का तुम्हाला सरकारी नोकरी लागली आणि पोलीस खात्यासारखी नोकरी असेल तर आपण आपलं जे चारित्र्य आहे, चारित्र्य जास्तीत जास्त चांगलं ठेवण्याचा प्रयत्न
केला गेला पाहिजे. पण बऱ्याच मंडळींकडून या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसून येतं, जे या मितालीकडून देखील झालेलं होतं. आणि अवघ्या काही वर्षांमध्येच आपल्याला नोकरी असताना, चांगली नोकरी असताना देखील हे सगळं ऑफिसचं राजकारण असेल किंवा या सगळ्याच्या सगळ्या मोठ्या गोष्टी असतात आणि त्यांच्या आतमध्ये काय चाललं आहे किंवा एकमेकांचे कसे संबंध आहेत, या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी बंद मुठ्ठीमध्ये झाकल्या गेलेल्या असतात. त्यावेळेला एक प्रकरण बाहेर येतं, त्यावेळेस सगळ्याच गोष्टी मग बाहेर निघतात. अनेक व्यक्ती आपल्यावर झालेले अन्याय देखील जगाला ओरडून सांगत असतात, पण तोपर्यंत मात्र कोणीच या बाबतीमध्ये बोलत नसतं. की जसं की तिच्या चॅटमधून अनेक अधिकाऱ्यांची नावं देखील आता समोर आलेली आहेत. त्याच्यामुळे मग या संपूर्ण भागामध्ये एक अस्वस्थतेचं वातावरण आहे, या खात्यामध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. आता आपण असं समजायचं का की एखाद्या ठिकाणी जर का एखादी गोष्ट चुकीची चालली असेल तर मग त्या व्यक्तीचा खून होईपर्यंत वाट बघावी किंवा त्याच्यावरती एखादा वेळेस इलाज केला जावा, उपाय केला जावा. कारण पोलीस अधिकाऱ्यांसारख्या व्यक्ती जर का फ्रस्ट्रेशनमध्ये जात असतील तर मात्र ही गंभीर बाब होती आणि या गंभीर बाब आपल्या कुणाच्याही बाबतीमध्ये होऊ नये. त्याच्यामुळे जर का आपण हनी ट्रॅपमध्ये अडकत असू, आपल्याला कोणी हनी ट्रॅपमध्ये अडकवत असेल तर वेळीच आपण ह्या सगळ्या घटनांमधून सावध करण्यासाठी असे व्हिडिओ बनवले गेलेले असतात. तर हा व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.